नमस्कार मित्रांनो, लग्नाची बेडी आजच्या भागामध्ये सिंधू शुद्धीवर येते। राघव म्हणतो की सिंधू, अगं तू स्वतःची काळजी का करत नाही? किती थकवा आला तुला? आणि त्या सतत त्या मधूच्या मागे धावत असते। मग बाळ जर आले तर तू बाळाची काळजी कशी घेऊ शकशील? त्यासाठी तू स्वतःचा जरा थोडा विचार करत जा। राजश्री म्हणते की राघव, चूक तर माझीच झाली, कारण मधूची काळजी करता करता माझे सिंधूकडे अजिबात लक्ष नाही। सिंधू म्हणत असते की जरा मला थकवा आला म्हणून असे होत असेल, आणि तुम्ही इतकं टेन्शन नका घेऊ, मी होईन बरी। राघव म्हणतो की सिंधू नाही, अजिबात नाही, तू अगदी रिकवर हो आणि काही जरी लागले तर मी सुद्धा आहे आणि आई सुद्धा। राजश्री म्हणते की राघव, तू सुद्धा सिंधूकडे लक्ष देत जा आणि तिची काळजी घेत जा। तर राजश्री सिंधूला म्हणते की सिंधू बाळा, तू झोप आता, म्हणून राजश्री तेथून निघून जाते। तेवढ्यात मधू ही दरवाजात येत असते आणि सिंधू ही राघवला म्हणते की राघव, मला प्लीज थोडंसं पाणी पिण्यासाठी द्या। तर राघव सिंधूला डोक्यावर हात प्रेमाने फिरवत पाणी देत असतो। तर लगेच मधू ही सर्व बघते आणि दिवसेंदिवस राघव हा सिंधूच्या जास्त जवळ जातोय आणि त्यांचे जवळ येण्याचे प्रमाण तर वाढलेच, आणि माझा प्लॅन हा फ्लॉप होताना दिसतो। आणि मुद्दाम हे दोघे माझ्यासमोर असे नाटक तर करत नाही ना? पण आता मी याचा जाब सिंधूला विचारणार आणि त्याचा बदला नक्की घेणार। तर दुसऱ्या दिवशी सकाळी सिंधू ही काही गोळ्याचे पॉकेट मधूच्या रूममध्ये घेऊन आलेली असते, आणि आज जर मला हॉस्पिटलला लवकर जायचे, त्यामुळे ह्या गोळ्या तुम्ही प्लीज लक्षात ठेवून घेतान का? तर मधू म्हणते की मी लहान बाळ नाही, मी घेईन गोळ्या। तर त्या गोळ्याचं पॉकेट मधूकडे देऊन सिंधू तेथून निघून जाते। तर लगेच मधू ही ते पॉकेट घेते आणि डस्टबिनमध्ये फेकून देते। तेवढ्यात काकू आवाज देत मधूकडे येते आणि मधू मुद्दाम घाम आल्याचे नाटक करते। तर काकू म्हणते की अगं, तू नाश्त्यासाठी का आली नाहीत? आणि काय झाले, तुला काही थकवा त्रास होतो का? तर लगेच मधू म्हणत असते की हो मामी। तर काकू म्हणते की तू सकाळच्या गोळ्या घेतल्या नाही का? तर मधू म्हणते की कशा घेणार, कारण माझ्या गोळ्या संपल्या आणि मी सिंधूला किती वेळेस सांगितल्या, पण तिने अजूनसुद्धा त्या गोळ्या आणलेल्या नाही, आणि मला स्वतःला सुद्धा बाहेर जाण्याची परमिशन नाही, आणि मला सुद्धा बाहेर जाऊन द्यायचे नाही। मग तिचे स्वतःचे कामं तिला व्यवस्थित लक्षात ठेवून का करता येत नाही? तर काकू म्हणते की राणी, 1 मिनिट तू टेन्शन घेऊ नको, आणि सिंधूला फोन लावण्यासाठी सांगते। तर मधू सिंधूला फोन लावून देते। तर सिंधू ही घराबाहेरच आलेली असते। तर लगेच काकू ही सिंधूला म्हणत असते की सिंधू, तू आता आई होणार, मग तुला व्यवस्थित काम करता येत नाही का? सिंधू म्हणते की काकू काय झाले? तर लगेच काकू सांगते की अगं, मधूच्या गोळ्या संपल्या, मग तिला नवीन गोळ्या का आणून दिल्या नाही? तर सिंधू सांगत असते की काकू, मी आत्ता मधुताईंना गोळ्याचे पॉकेट आणून दिले। काकू लगेच मधूला म्हणते की अगं, तिने तर तुला नवीन गोळ्या आणून दिल्या। तर मधू म्हणते की नाही, मला तिने कोणत्याही नवीन गोळ्या दिलेल्या नाही, म्हणून मधू खोटं बोलते। तर सिंधूला काकू म्हणते की अगं, ती तर म्हणते तू कोणत्याही गोळ्या तिला आणून दिलेल्या नाही, काय चाललंय तुमच्या दोघींमध्ये हे? तर सिंधू म्हणत असते की काकू, ते नक्की खोटं बोलतात। तर काकू ही दोघींना चिरडलेले असते, आणि तुमच्या दोघींचे नेमकं काय चाललंय तेच समजत नाही। ही म्हणते की गोळ्या दिल्या नाही, आणि ती म्हणते नवीन गोळ्या आणून दिल्या। मधू म्हणत असते की काकू, जर गोळ्या दिल्या असत्या तर येथेच कुठेतरी असत्या ना? तर लगेच काकू ही सिंधूला म्हणते की अगं, ती म्हणते तू गोळ्या दिल्याच नाही। तर सिंधू म्हणते की काकू ठीक आहे, थांबा मी येते। रुक्मिणी काकू खूपच चिडते, आणि तुमच्या दोघींचं नेमकं काय चाललंय तेच समजत नाही। तर लगेच मधू मनात म्हणत असते की आता मामी नेमकं सिंधूवर खूपच चिडणार, आणि आता तेवढ्या तिथे सिंधू येते आणि सिंधू म्हणते की काकू, मी मधुताईंना ऑलरेडी आत्ताच गोळ्या आणून दिल्या आहे। तर सिंधू ही मधूला विचारते की मधुताई, तुम्हाला दिलेल्या गोळ्या कुठे आहेत? तर लगेच मधू म्हणते की सिंधू, तू का खोटं बोलतेस? तुम्हाला कोणत्याही गोळ्या दिलेल्या नाही। तर लगेच सिंधू म्हणते की मी खोटं बोलते का? मग मी तुम्हाला ते सिद्ध करून दाखवते। म्हणून सिंधू रूममध्ये सर्वत्र गोळ्या शोधू लागते। तर मधू म्हणत असते की सिंधू, काय चाललंय हे तुझे हे, आणि का असे करतेस तू? आणि माझ्या रूममध्ये माझी परमिशन शिवाय वस्तूला हात का लावते तू? सिंधू म्हणते की मधुताई 2 मिनिट थांबा, म्हणून ती पुन्हा गोळ्या शोधू लागते। तर मधू मनात म्हणत असते की काही झाले तरी सिंधू आता डस्टबिनमध्ये तर शोधणार नाही, आणि तिला गोळ्या सापडणार नाही। तेवढ्याच सिंधू त्या डस्टबिनमधून गोळ्या घेते आणि काकूला म्हणते की काकू, हे बघा येथे गोळ्या। तर मधूला खूप मोठा धक्का बसतो, कारण तिचे हे खोटे सत्य काकूंसमोर सुद्धा सिंधूने पकडून दिलेले असते। तर काकू म्हणते की मधू, हा काय प्रकार आहे? सिंधूने तुला नवीन गोळ्याची स्ट्रीप दिली तरी सुद्धा तू माझ्याशी खोटं का बोलली?
आणि औषधाचे स्ट्रीप तू डस्टबिनमध्ये का फेकून दिले? खोटं बोलताना थोडीसुद्धा लाज वाटली नाही का तुला? तर मधू म्हणत असते की मामी मी का खोटं बोलेन? सिंधू मुद्दाम मला फसवण्यासाठी हे करते. ती बाहेरून येताना डस्टबिनमध्ये गोळ्या घेऊन आली असेल आणि मुद्दाम ते काढून मी त्या गोळ्या त्याच्यात टाकले असं तुम्हाला दाखवित असेल. तर काकू म्हणते की बाद झाले, मी माझ्या डोळ्यांनी पाहिले आणि तू गरोदर आहे त्यामुळे तुला कोणी काही बोलत नाही, याचा तू गैरफायदा घेऊ नको. म्हणून काकू सुद्धा ह्या मधूचा पाणउतारा करतात. म्हणून काकू मधूला म्हणतात की मी तुला शेवटची वॉर्निंग देते, तुमच्यामध्ये वाद आहे, ह्या वादाचे प्रकार हे त्या घराच्या वंशावर व्हायला नकोय. म्हणून काकूने मधूला सुद्धा जबर धमकी दिलेली असते. तर मधूचा खूपच असा जळफळाट होतो. सिंधू म्हणते की काकू काही चुकीचं बोललेलं नाही, तुम्ही स्वतः आमच्या बाळाची जबाबदारी घेतली ना, मग ती व्यवस्थित पार पाडा. तर लगेच काकू सुद्धा मधूवर खूपच चिडते. तेव्हा ते पॉकेट सिंधू मधूच्या हातामध्ये देते आणि जायला निघते आणि काकूला म्हणते की काकू आज मला तुमच्या सर्वांशी खूप महत्त्वाचं बोलायचं, त्यामुळे तुम्ही सर्वांना फोन करून लवकर घरी बोलवा. तर लगेच सर्वजण संध्याकाळी काकूने सांगितल्याप्रमाणे आले असतात. सर्वजण सिंधूची वाट बघत असतात. तर सिंधू आपल्या हातामध्ये एक ॲग्रीमेंटचा कागद घेऊन आलेली असते. तर काकू म्हणते की बोल सिंधू, तुझीच वाट बघत होतो. सिंधू काही ॲग्रीमेंटचे कागद घेते आणि ते मधूला म्हणते की यावर सही करा. तर रत्नाकर विचारतो की काय आहे हे? तर सिंधू म्हणते की मधुताई माझ्या बाळाची व्यवस्थित काळजी घेणार नाही आणि ते व्यवस्थित काळजी घेतील आणि 9 महिने पूर्ण झाल्यानंतर बाळ माझ्या सुखरूप स्वाधीन करतील, त्यासाठी मला त्यांची सही घ्यायची. तर सर्वांना मात्र खूप मोठा धक्का बसतो आणि मधूला सुद्धा काकू म्हणते की सिंधू तू अशा वागण्याचे का कागदावर सह्या घेते? तर सिंधू म्हणते की कारण मला मधुताईंची गॅरंटी नाही आणि आम्ही त्यांना बळजबरीने सरोगेट मदर होण्यासाठी सांगितले नव्हते, त्यांनी स्वतः ही जबाबदारी घेतली, मग त्यांनी माझ्या बाळाची व्यवस्थित काळजी घ्यायला नको का? म्हणून मी त्यांच्या या सह्या घेते आणि काय मूर्खपणा आहे, मी असली कुठलीही सही करणार नाही. काकू म्हणते की सिंधू हे जरा आती होते. तर लगेच काकू म्हणते की अगं सिंधू तू सुद्धा या घरची सून आहे आणि राणीसुद्धा. राणी काही चुकीचे वागते हे मला मान्य आहे, पण इतकी टोकाची भूमिका तू घेऊ नको. तर मधू काही सही देण्यासाठी तयार नसते. राजश्री म्हणते की वहिनी ती बरोबर बोलते. तर लगेच मधू म्हणत असते की अगं तू माझ्याकडून ही सही घेते, मग तू या बाळासाठी काय केले? तर लगेच कोणत्या हक्काने तू माझ्याकडून ती सही घेते? तर सिंधू म्हणते की मी होणाऱ्या बाळाची आई. तर मधू म्हणते की मग काय केले तुम्ही या बाळासाठी? फक्त तू बीज दिले आणि बाकीचा सर्व त्रास तर मीच सहन करते. तर सिंधू चिडते आणि मधूला म्हणते की हे बाळ माझं आहे हे कायम गोष्ट लक्षात ठेवा. सिंधू म्हणते की काकू मी तुम्हाला म्हटले होते ना, माझा मधुताईवर विश्वास नाही आणि आता त्या सही द्यायला सुद्धा तयार नाही, म्हणून मी हे सर्व करते. तर लगेच मधूचा खूपच मोठा हा प्लॅन सर्वांच्या समोर आलेला असतो आणि मधू काही सही द्यायला तयार नसते. तर हा भाग येथे संपतो. तर पुढील भागामध्ये मधू ही सिंधूला घाबरून आपलं बाळविस्तार भरून आपली बॅग भरून ती जाण्यासाठी निघलेली असते. तर आता काकू आणि राघव मधूला समजवणार आणि मधू कशी बेपत्ता होणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.